इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश हे होत. पर्याय अलेक्झांडर कनिंघहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. उत्तर अ अलेक्झांडर कनिंघहॅम. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघहॅम हे होत. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. पर्याय जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जॉन मार्शल. उत्तर ब फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. जोड्या आहेत. 1. हुवेर द शुद्राज, वंचितांचा इतिहास. 2. स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन. 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रँट डफ, वसाहतवादी इतिहास. तर याचं उत्तर आहे, चुकी जोडी आहे 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. प्रश्न 2. पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे भारताच्या विविध प्रदेशांच्या इतिहासाचा अभ्यास सुरू झाला. इतिहासकारांनी दक्षिण भारतासह विविध प्रांतांच्या इतिहासाकडे स्वतंत्रपणे लक्ष दिले. त्यामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घटना व लढायांचे वर्णन आढळते. थोर पुरुषांची चरित्रे आणि महत्त्वाच्या घटनांची माहिती बखरीमधून मिळते. त्यामुळे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार मानला जातो. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्था, उत्पादनाची साधने, उत्पादन पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांना महत्त्व दिले जाते. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. 1. आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने व पद्धती यांचा अभ्यास केला जातो. 2. सामाजिक घटनांचा सामान्य लोकांवर होणारा परिणाम विश्लेषित केला जातो. 3. जाती व्यवस्थेतील बदलांचाही अभ्यास केला जातो. 4. दामोदर धर्मानंद कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा आणि शरद पाटील यांनी या पद्धतीचा अवलंब केला. 5. त्यामुळे समाजाच्या आर्थिक व सामाजिक इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत होते. 2. इतिहासाचार्य व्ही. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर व्ही. का. राजवाडे हे मराठीतील महान इतिहास संशोधक होते. त्यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती आणि व्याकरण या विषयावर मूलभूत संशोधन केले. त्यांनी भारतीयांनी स्वतःचा इतिहास लिहावा हा विचार मांडला. सन 1910 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचे 22 खंड संपादित केले. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिण्याचा आग्रह धरला. इतिहास म्हणजे केवळ राजकीय घटना नसून समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शन आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यामुळे व्ही. का. राजवाडे यांचे भारतीय इतिहास संशोधन आणि इतिहास लेखनातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. प्रश्न 4 अ पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँट डफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज.
माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्रास. ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. उत्तर. बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. बाबर, तुझक-ई बाबरी, काश्मीरचा इतिहास, कल्याण, राजतरांगिणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती, कृष्णाजी अनंत सभासद, सभासद बखर. इतिहास लेखनाचा हेतू, जियाउद्दीन बर्नी, तारीखी फिरोजशाही. प्रश्न 5वा टिपा लिहा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर. प्राच्यवादी इतिहास अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, भाषा व इतिहासाचा अभ्यास केला. त्यांनी संस्कृत साहित्य आणि वैदिक वाङ्मयाला महत्त्व दिले. विल्यम जोन्स आणि फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे प्रमुख प्राच्यवादी अभ्यासक होते. विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. या इतिहास लेखनामुळे प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाला चालना मिळाली. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर. भारतीय इतिहासकारांनी भारताच्या प्राचीन वैभवावर भर दिला. ब्रिटिशांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारतीयामध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा देण्यासाठी या इतिहास लेखनाचा उपयोग झाला. प्रादेशिक इतिहास लेखनालाही यामुळे चालना मिळाली. 3. वंचितांचा इतिहास. उत्तर. वंचित, दलित आणि सर्वसामान्य लोकांचा इतिहास मांडणारे लेखन म्हणजे वंचितांचा इतिहास. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विचाराला चालना दिली. या इतिहास लेखनातून शोषितांच्या योगदानावर प्रकाश टाकला जातो. लोकपरंपरा हे याचे महत्त्वाचे साधन मानले जाते. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास यामध्ये केला जातो.